हमारी ताकद कोण म्हणतं देणार नाही घेतल्याशिवाय राहणार नाही कोण म्हणतं देणार नाही घेतल्याशिवाय राहणार नाही आमच्या पोलीस बांधवांना बोलले ते कोरोना योद्धा आमच्या डॉक्टर लोकांना बोलले कोरोना योद्धा आरोग्य विभाग नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना बोलले तुम्ही कोरोना योद्धा आहे कुठे गेला कोरोना योद्धा आज तो रोडवरती जिंदाबाद लाल बावटा जिंदाबाद 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 लक्ष केंद्रित करावं। इगतपुरी पोलीस स्टेशनचे कर्मचारी अधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या सर्व मागण्या कायदेशीर आहे। आपण आज राज्यातील नगरपालिका नगरपंचायत राज्य कर्मचारी संघर्ष समिती व सहवर्ग कर्मचारी संघर्ष समिती यांच्या नेतृत्वाखाली आज राज्यातील नगरपालिका नगरपंचायत कर्मचारी प्रत्येक नगरपालिकेच्या इथे आंदोलन करत आहोत। त्याच्यामध्ये इगतपुरी शहरातील इगतपुरी नगर परिषद पण कर्मचारी सर्व आंदोलन करणार आहोत। आमच्या ज्या मागण्या आहेत त्या राज्यामधील कर्मचाऱ्यांच्या ज्या मागण्या आहेत त्याच आमच्या पण मागण्या आहे। काही स्थानिक मागण्या आहे आमच्यावाल्या कारण महिन्याच्या 1 तारखेला सहाय्यक अनुदान शासनाने आम्हाला देण्यात यावा कारण की वेळेवर पगार होत जाईल। परत ठेकेदारी कर्मचाऱ्यांचे प्रश्न आहे त्यांना PFची पावती देण्यात यावी त्यांचा पगार वेळेवर होण्यात यावा। परत आम्हाला घरकुल योजना अंतर्गत नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना घरं बांधून द्यावा। परत आमचे सहवर्ग कर्मचारी आमचे जे बांधव आहेत त्यांना एकसार अजूनपर्यंत योजना लागू झालेली नाही आहे तरी ते सहवर्ग कर्मचारी त्यांना एकसार योजना लागू करण्यात यावी। परत आमची आदिवासी प्रोत्साहन भत्त्याचा जो फरक आहे तो शासनाने ताबडतोब मंजूर करावा कारण की इगतपुरी नगरपालिकेने तसा प्रस्ताव पाठवलेला आहे शासनाकडे संचालक भवनला पण अजूनपर्यंत त्याचा काही निर्णय झालेला नाही आहे। ती एक आमची मागणी आहे का 2002 पासून जो आदिवासी प्रोत्साहन भत्त्याचा फरक आहे तो आम्हाला ताबडतोब वितरित करावा आणि आमचे घरपट्टी पाणीपट्टीमध्ये जे आमचे बांधव कामं करतात त्यांच्यावरती इगतपुरी जनतेला सोय करता येत नाही एवढे कर्मचारी तिथं कमी आहे कारण घरपट्टी पाणीपट्टीवरती जेवढे कर्मचारी पाहिजे तेवढे अद्यापपर्यंत नाही आहे। तरी आम्ही आम्ही नगरपालिकेला शासनाला विनंती करतो का घरपट्टी पाणीपट्टीच्या विभागामध्ये कर्मचारी वाढवून द्यावा। पाणीपट्टी विभागामध्ये पाणी पुरवठ्याचे जे कर्मचारी कामं करतात त्यांना आज सणासुदीला जे सुट्ट्या भेटत नाही त्या सुट्ट्या त्यांना देण्यात यावा आणि तिथं पण कर्मचारी वाढवावा कारण की आज इगतपुरी नगर परिषदमध्ये भरपूर कर्मचारी रिटायर झालेले आहेत आणि त्या